नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या उन्हाळी विशेष कार्यक्रमात आपल्याकडे लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन भारतनगरहून या सगळ्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत पूनम राणे मॅडम. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्या विद्यार्थिनींचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत श्रेया भोसले, श्रुती भोसले आणि हितिका घासे. तर आज आपण सर्वप्रथम कथा ऐकणार आहोत ती श्रेया भोसलेकडून. नमस्कार श्रोते हो, मी श्रेया भोसले तुम्हा सर्वांचं आचार्य 90 FM रेडिओवर स्वागत करते. माझी कथा मी सादर करते. रमेश तांबे लिखित देवदर्शन ही कथा मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. नेहमीप्रमाणेच मी रोज सकाळी शंकराच्या मंदिरात जायला निघालो होतो. रोज सकाळी उठून शंकराच्या मंदिरात जाणे ही माझी लहानपणापासूनची सवयच होती. नेहमीप्रमाणे मी जात होतो तर पाहताना मला एक सुंदर असा निसर्ग दिसत होता. वातावरण अगदी प्रसन्न होते, अगदी छान वाटत होते. तो निसर्ग आणि ते निसर्गरम्य वातावरण पाहत पाहतच मी शंकराच्या मंदिरात जाऊन पोहोचलो. शंकराचे मंदिर अगदी पुरातन होते. आतमध्ये मोठी अशी शंकराची पिंड होती. मी तसाच तिथे हात 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 पकडून रांगेत उभा राहिलो. मी इकडे तिकडे बघत होतो तर मला असंच बघून तिकडचे व्यापारी मला फूल आणि बेलाची पानं घ्यायला आग्रह करू लागले. परंतु मी काही नाही घेतले, कारण मला असे वाटते की मंदिरात बेलाची पानं आणि फुले घेऊन गेलं तर मंदिरात अस्वच्छता होते. म्हणून मी काही न घेता तिथे शांत रांगेत उभा राहिलो. इतक्यात माझे लक्ष एका कोपऱ्यात बसलेल्या मुलीकडे गेले. त्या मुलीने छान 2 वेण्या घातल्या होत्या. साधेच पण अगदी स्वच्छ असे कपडे घालून ती मुलगी बसली होती. एका टोपलीमध्ये खूप सारी वेलीची पानं होती. माझ्या मनात विचार आला, शांत बसून ही मुलगी इतकी पानं विकणार तरी कशी? म्हणून मी तिच्याकडे गेलो. तिने एक सुंदर हास्य देऊन माझे स्वागत केले. मी तिला विचारलं, बाळा, हे पानं कशी दिली? ती म्हणाली, काका, ही पानं विकण्यासाठी नाही आहेत. मी आश्चर्याने तिला विचारलं, काय, विकण्यासाठी नाही आहेत? तर तू इथे कशी बसली आहेस मग? तिने एक छान उत्तर दिले. ती म्हणाली, काका, आता तुम्हीच बघा, इतके मी कोपऱ्यावर बसलीये, इतक्या गर्दीमध्ये कोणाचे तरी माझ्याकडे लक्ष दिले का? नाही, तुम्ही माझ्याकडे आलात, माझी विचारपूस केली, म्हणजे तुम्ही दयाळू आहात. तुमच्या मनात सहानुभूती आहे. आणि माझी आई म्हणते, ज्यांच्या मनात सहानुभूती आहे त्यांच्यातच देव आहे. तुम्हाला हवी तितकी फुले घेऊन जा, हवी तितकी पाणी घेऊन जा, मी काही बोलणार नाही. इतक्यातच हे तिचे शब्द ऐकून मी एक पान उचलले आणि तिच्या डोक्यावर ठेवले. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि मी तिला म्हणालो, बाळा, मला आज समजले की देव नक्की कुठे आहे. देव हा माणसातच आहे. हे तिला बोलल्यानंतर तिला हसत हसत निरोप दिला आणि माझी पावलं देवळाकडे वळण्याच्या जागी आपोआप घराकडे वळाली. मित्रांनो, यातून आपण एकच बोध घेतला पाहिजे की मनात सहानुभूती असली पाहिजे आपल्या इतरांबद्दल. खूप सुंदर कथा, खूप बोध घेण्यासारखी कथा तू सादर केलीस. यानंतर मी हितिका घासे हिला विनंती करते, तू तुझी कथा सादर कर. नमस्कार, माझे नाव हितिका संतोष घासे. मी इयत्ता सातवी इयत्तात शिकत आहे. माझ्या कथेचे नाव आहे गजरेवाला रवी. नागोठणे नावाचे एक गाव होते. त्या गावात रवी नावाचा एक मुलगा राहत होता. उन्हाळ्याचे दिवस चालू होते. रवी हा खूप गरीब मुलगा होता. तो एका झोपडीत राहत होता. तो दररोज सकाळी लवकर उठून गजरे बनवून ते गजरे विकायला जायचा. तो एक कष्टाळू मुलगा होता, पण तो खूप गरीब असल्यामुळे त्याच्याकडे चप्पलचे जोड नव्हते. कपडेही फाटलेले होते. तो जे गजरे विकायचा त्याला जे पैसे मिळायचे त्या पैशाने तो किराणा माल आणायचा. तो जेव्हा गजरे विकायला जायचा तेव्हा त्याची परिस्थिती पाहून त्याला लोक वेड्यातनं काढायची, त्याची थट्टामस्करी करायची, पण त्याने त्यांच्यावर कधीच लक्ष दिले नाही. त्याच्या घरावरून 1.5 किलोमीटरवर एक देऊळ होते. तो दररोज गजरे विकायला जाण्याआधी त्याने बनवलेल्या गजऱ्यांपैकी एक गजरा अनवाणी पायाने चालत जाऊन त्या देवळात तो गजरा ठेवायचा. उन्हाने तापलेल्या त्या जमिनीवरून तो त्या देवळात अनवाणी पायाने जायचा. त्याच कडक उन्हात तो दिवसभर कष्ट करत गजरे विकायचा.
असंच एकदा अनवाणी पायाने गजरे विकत असताना त्याला एका 4 चाकी वाहनात बसलेल्या पुरुषाने पाहिले. त्याने विचार केला की एवढ्या कडक उन्हात अनवाणी पायाने गजरे विकत फिरणे सोपे नाही. याला माझे चप्पलचे जोड देतो. मी कधीही नवीन चप्पल घेऊ शकतो, पण तो घेऊ शकत नाही. मग त्याने रवीला हाक मारली, ए बाळा जरा इकडे ये. रवी धावतच त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, काय झालं काका, गजरे पाहिजेत का? घ्या, एक गजरा फक्त 10 रुपये. तर तो पुरुष म्हणाला, हो मला एक गजरा दे. रवीने त्याला गजरा दिला. त्या पुरुषाने सुद्धा चटकन पाकिटातून 10 रुपये काढून दिले आणि त्याला विचारले, तू एवढ्या कडक उन्हातून अनवाणी पायाने गजरे विकतोस, तुझे पाय भाजत नाहीत का? तर रवी म्हणाला, भाजतात ना काका, पण मी तरी काय करणार, माझी परिस्थितीच अशी आहे ना. आणि तो तिथून जाऊ लागला. त्यांनी परत त्याला आवाज दिला आणि त्याला चप्पल दिले. मग रवी म्हणाला, तुम्ही तुमची चप्पल मला दिले, पण तुम्ही काय घालणार? तर तो पुरुष म्हणाला, अरे मी तर आता जाऊन माझ्यासाठी नवीन चप्पल घेऊ शकतो, पण आता या क्षणाला याची तुला जास्त गरज आहे. तर रवी म्हणाला, मला असं वाटत आहे की तुम्हाला देवाने माझी मदत करायला पाठवलं आहे असणार. तुम्ही माझ्यासाठी देवमाणूस आहात. आणि तो तिथून गेला. तात्पर्य, मानवता हाच खरा गुणधर्म आहे. धन्यवाद. नक्कीच. वा वा, खूप छान. यानंतर आपण श्रुतीकडनं कथा पुढची ऐकूया. हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे श्रुती अनिल भोसले. मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थिनी. आपल्या समोर माझी स्वरचित बोधकथा आपल्या समोर मी सादर करणार आहे. तर कथेचे नाव आहे प्रेरणा. एक राजू नावाचा मुलगा असतो. छोट्याशा चाळीमध्ये राहत असतो. त्याचा स्वभाव एकदम निरागस असतो. तो प्रेमळ असतो, दयाळू असतो आणि एकदम प्रामाणिकही असतो. मग त्या मुलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला वाचन करायला खूप 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 आवडायचे. तो कधीही वाचत बसायचा. जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा वाचायचा. त्याच्याकडे मोबाईल आला तरी तो त्यातील गोष्टी वाचायचा आणि वर्तमानपत्रे वाचायचा. कधी कधी तर शाळेतील पीटीच्या तासाला सुद्धा तो वाचन करत बसायचा. इतकं त्याला वाचनाची आवड होती. मग कोणीही त्याला विचारले की तुला वाचायला इतकं का बरं आवडतं, तर तो निरागसपणे म्हणायचा की वाचन करणे हा माझा छंद आहे आणि मला मोठमोठ्या साहित्यिकांसारखं व्हायचं आहे म्हणून मी वाचतो. पण त्याच्या अशा शांत वागण्याने, शांत बोलण्याने, निरागसपणे राहण्याने त्याला वर्गातील विद्यार्थी चिडवायचे, हसायचे, त्याची थट्टा करायचे. पण त्याने याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. आणि थोड्या वर्षानंतर त्या चिडवणाऱ्या मुलांनाच तो मुलगा वर्तमानपत्रात, टीव्हीवर, मोबाईलवर दिसू लागतो आणि ते आश्चर्याने त्याला बघत बसतात. त्याला आश्चर्याने बघत बसतात आणि त्यांना वाटतं की आपण उगाच ह्याला चिडवत होतो आणि तो आता एक मोठा साहित्यिक झाला आहे आणि आपण उगाच वेळ वाया घालवला. मग या गोष्टीतून आपण फक्त हाच बोध घेऊयात की इतरांना चिडवत बसण्यापेक्षा आपल्यामध्ये काय गुण आहेत याची आपण विचार करून काम केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे एखाद्याची प्रेरणा घेत आपण कधी इतरांची प्रेरणा होऊ शकतो. वा, शाबास, खूप छान. खूप सुंदर. म्हणजे वाचाल तर वाचाल वाचाल, हे असं यातनं दिलेलं आहे. दिलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही तिघींनी देखील खूप छान कथा वाचल्यात आणि आम्हा सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर केल्यात. पूनम मॅडम, तुमच्याकडे परत येते की आपण तुम्ही तो उपक्रम राबवला होता त्याविषयी आपण आपल्या प्रेक्षकांना आज माहिती सांगूया. कारण तो एक स्तुत्य उपक्रम होता जो शासनाचा होता अर्थातच, हो. पण ते त्याविषयी आपण आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगूया. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेतील ग्रंथपाल. गेली 25 वर्ष या शाळेमध्ये मी सेवा देते आहे. परंतु फक्त ग्रंथपाल म्हणून एकाच ठिकाणी न बसून राहता ग्रंथालयात जी पुस्तकं आहेत अशी पुस्तकं माझ्या विद्यार्थ्यांची कशी तयार होतील या शोधात मी होते. आणि म्हणून गेल्या वर्षीचा माझा विषय होता वाचन तासिकेतून बाल साहित्यिकांचा शोध. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला जे दिसतं त्या तिघी माझ्या बालकवयित्री आहेत. या तिघींची पुस्तकं तयार झालेली आहेत. खरं असं म्हणतात की प्रतिभा हा साक्षात्कारी स्पर्श असतो आणि तो हजारातून एक दोघांनाच प्राप्त होत असतो. आणि तशा ह्या आमच्या मुली आहेत गॉड गिफ्टेड, की आमच्या पालकांसाठी, आमच्या शाळेसाठी, आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेसाठी
आणि आता त्यांनी ज्या कविता वाचल्या त्या त्यांच्या काहींच्या स्वरचित कविता आहेत, स्वरचित कथा त्यांनी आता वाचल्या आहेत. तर रसिक प्रेक्षकांना मी हेच सांगेन की वाचन हा एक खूप सुंदर प्रवास आहे आणि वाचनातून हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. विनोबा भावे असं म्हणतात की विहिरीत पाणी असतं, पण ते काढण्यासाठी एका दोराची गरज असते, एका बादलीची गरज असते आणि ती बादली आडवी करावी लागते आणि तेव्हा ते पाणी निघतं आणि त्याला एक दोर लागतो आणि तो दोराची भूमिका फक्त शिक्षक करत असतो. आणि ती दोराची भूमिका फक्त आम्ही शिक्षकांनी केली आणि जे होतं रसायन ऑलरेडी यांच्यामध्ये ते फक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर ते अशा उपक्रमातून ते होऊ शकतं. आमची लोकमान्य शिक्षण संस्था, आमचे पालक, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वी होत आहेत आणि या उपक्रमासाठी महाराष्ट्रातून 2य क्रमांक मला मिळाला आणि ते पारितोषिक, ते जो काही त्याचं जे काही सर्वस्व आहे ते मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी अर्पण करते. आणि मी पालकांना एकच विनंती करेन की आपल्या मुलांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत, पण ते उपजत सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आपण थोडा वेळ आपल्या मुलांसाठी द्यायला हवा. आता येणाऱ्या 16 जून या पहिल्या दिवशी शाळेच्या मी आमच्या संस्थाचालक मुख्याध्यापकांच्या वतीने आपल्याला विनंती करते की 16 तारखेला शाळेतून येताना आपण आता ह्या महिनाभरामध्ये विद्यार्थ्यांना फिरायला घेऊन जाणार आहात, त्यांना खाऊ खरेदी करून देणार आहात, कपडे खरेदी करून देणार आहात, पण त्याचबरोबर एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्याला आवडलेलं पुस्तक खरेदी करायला त्याला लावा. ते 25 रुपयाचं असेल तरी चालेल, किंमत महत्वाची नाही, पण त्याच्या आवडीचं पुस्तक घेऊन त्याला पहिल्या दिवशी शाळेत येऊ देत. आमची जर 600 विद्यार्थी 500 विद्यार्थी असतील तर 500 नाही तर 150-200 पुस्तकं तर नक्कीच जमा होतील आणि प्रत्येक वर्गाचं प्रत्यक्ष स्वतःचं एक पुस्तक वाचन पेटी तयार व्हायला मदत होईल. आणि महत्वाचं म्हणजे ती पुस्तकं त्यांनी स्वतः निवडलेली आहेत, स्वतः त्यांनी विकत आणलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या वयाची पुस्तकं त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना वाचायला ती नक्कीच आवडतील. तर याही उपक्रमाचं आपण स्वागत कराल अशी अपेक्षा मी लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीनं करते. आणि आज ह्या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरमध्ये आचार्य 90 FM चे सर्व व्यवस्थापक RJ तेजस्विनी, कोमल, सारिका आणि आमचे 2 विद्यार्थी हे आपल्यासाठी, आपल्याबरोबरच आपल्यासारखे हे विद्यार्थी घडावेत यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आणि हे जे माध्यम आहेत मीडियाचं हे सर्वदूर पसरण्याचं कार्य ते करतायत. त्यामुळे त्यांच्याही या उपक्रमाला मी शुभेच्छा देते आणि संस्थेच्या वतीने आपले आभार मानते. तुम्ही पूनम राणे मॅडम सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर प्रेक्षक हो, आज लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन भारतनगर इथून या मुली आल्या होत्या. श्रेया भोसले, श्रुती भोसले आणि हितिका घासे. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा आणि पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. मी तेजस्विनी उन्हाळी विशेष कार्यक्रमात आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य